Hello dear students, today's topic is switching circuit. Okay. Now in 1930, Claus Shannon noticed an analogy between the operations of switching circuit and operations of logical statement. म्हणजेच काय की 1930 मध्ये क्लाउड शॅनन जो आहे त्याने एक गोष्ट नोटीस केलेली होती की स्विचिंग सर्किट मध्ये असणारे ऑपरेशन्स आणि लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये असणारे ऑपरेशन्स यांच्यामध्ये कुठेतरी समानता आहे. आणि ती कोणी केलेली आहे तर क्लाउड शॅनननी 1930 मध्ये ते तुम्हाला इथे दिसते. ओके. आणि ऑलरेडी तुम्ही लॉजिकल कनेक्टिव्ह बद्दल पाहिलेलं होतं, बरोबर आहे. आता आपल्याला पाहायचंय स्विचेस. आता ऍक्च्युअली स्विच काय असतो? अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस. स्विच काय आहे? टू स्टेट डिव्हाइस आहे, यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. ओके. दॅट इज फॉर टर्निंग अ करंट ऑन और ऑफ. म्हणजे ऍक्च्युअली काय आहे की स्विच कशासाठी लावतो रे आपण? आता समजा मीटर मधून तुम्ही वायर घेतलेला आहे, तो बॅटरी मध्ये कुठेतरी लावलेला आहे, तिथून तुम्ही काय करता की डायरेक्टली लाईट लावता. ठीक आहे. तसं जर केलं तर नेहमीसाठी तो लाईट काय राहील? चालू राहील, बरोबर. मग तो चालू बंद करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो आहे तर बटन, दॅट इज स्विच. आणि म्हणून स्विचची डेफिनेशन काय होत आहे? अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस used to control the flow of current in a circuit, in electric circuit. ओके. तर ही झालेली आहे स्विचची डेफिनेशन. ठीक. आणि हे जे स्विचेस आहेत त्या सर्किट डायग्राम मध्ये डिनोट करण्यासाठी कुठल्या लेटरचा यूज करतो तर कॅपिटल एस, कॅपिटल S1, कॅपिटल S2, कॅपिटल S3 अँड सो ऑन. जेवढे स्विचेस तुम्ही तिथे लावलेले असेल ते सर्व तुम्ही इथे यूज करत असता. मग आता यामध्ये जर आपण सर्किट डायग्राम पाहतो आहे तर लक्षात घ्या, यामध्ये मी इथे बॅटरी लावलेली आहे, त्यानंतर इथे स्विच दॅट इज S1 आणि त्यानंतर इथे बल्ब घेतलेला आहे. तर हे जे सर्किट आहे हे सर्किट इथे कंप्लीट झालेलं तुम्हाला दिसतंय. म्हणजे बॅटरीमधून जो करंट निघालेला आहे त्याला ड्रॉप करण्यासाठी किंवा त्याला फ्लो करण्यासाठी कोणाचा यूज करतोय आपण तर स्विचचा यूज करतो आहे. ज्यावेळेस तो स्विच क्लोज असेल त्यावेळेस तिथे करंट फ्लो होईल आणि बल्ब फ्लो होईल, बरोबर. परंतु तो जर स्विच आपण ओपन केला तर तिथे करंट ड्रॉप होईल, म्हणजे ऑफ होईल आणि नंतर बल्ब लागणार नाही. तर हे जे तुम्हाला सर्किट दिसते आहे या सर्किट प्रमाणेच आपल्याला इथे बाकीचे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून त्याचं सिम्बॉलिक फॉर्म सुद्धा लिहायचा असतो. मग ऍक्च्युअली त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लॉजिकचं काय काम? तर असं तर होऊ शकत नाही की समजा तुम्ही आपल्या घरामध्ये फिटिंग करून राहिलेले आहात, ही रूम आहे आणि या रूम मध्ये काय केलं तर फिटिंग करायचं आहे, मग घेतला बोर्ड आणि लावलेला आहे. जिथे एक लाईट पाहिजे, दोन फॅन पाहिजे असेल तिथे तुम्ही 10 स्विचेस लावले, चालेल? खर्च वाढणार? प्लॅन केला नाही. म्हणजे याचा अर्थ काय की लॉजिक काय करतो आहे तर लॉजिक कॅन बी यूज टू सिलेक्ट the right position and the number of switches in the electric circuit. आणि म्हणून लॉजिक इथे काम आलेलं आहे. त्याचा आपण प्लॅन करतो, एक व्यवस्थित डायग्राम काढतो की कुठे आपला तो बोर्ड असायला पाहिजे, कुठे बल्ब लावायला पाहिजे, कुठे फॅन ठेवायला पाहिजे, हे सर्व आपण ते ठरवत असतो आणि त्यानुसार मग त्याच्या स्विचेसची अरेंजमेंट करतोय. तर हे झालेलं आहे लॉजिक, बरोबर. मग काय असतं जसं आपण पाहिलेलं आहे, इफ अ करंट इज पासिंग थ्रू एन इलेक्ट्रिक सर्किट, जर करंट हा इलेक्ट्रिक सर्किट मधून पास होत असेल तर याचा अर्थ इट इज क्लोज. तो काय आहे? क्लोज आहे. स्विच क्लोज आहे म्हणजे ऑन झालेला आहे.
and if the current is not passing through it, then the switch is open. तो स्विच काय झालेला आहे, ओपन झालेला आहे, दॅट इज ऑफ. बरोबर. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, लॉज स्टेटमेंट चे जे लॉजिक मध्ये जे स्टेटमेंट आहे ते एकतर काय असतं, ट्रू ऑर फॉल्स. मग स्विच सुद्धा तोच ऑपरेशन इथे फॉलो करत असतो. बरोबर. म्हणजे द स्विच इन द सर्किट इज अ डिव्हाइस which is either closed or open in electric circuit. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय होतंय, द नोटेशन ऑफ वन. तुम्ही मॅथमॅटिक इथे लॉजिकल स्टेटमेंट मध्ये पाहिलेलं होतं. इफ द स्टेटमेंट इज ट्रू देन द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ, असं तुम्ही पाहिलेलं होतं. मग त्याच पद्धतीने इथे स्विचेसचं सुद्धा आहे. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जे नोटेशन्स आपण यूज करतो आहे दॅट इज वन. वन जर आपण घेतो आहे तर तो कशासाठी, इफ इज यूज इफ द स्विच इज क्लोज, म्हणजे क्लोज मीन्स ऑन. इथे जर ऑन झालेला असेल, स्विच जर तुम्ही ऑन केलेला असेल तर अशा वेळेस तिथे जे नोटेशन आहे तो असतो वन, तो असतो वन. आणि झिरो केव्हा यूज करतो, म्हणजे वन कशासाठी आलेला असेल तर कॅपिटल टी साठी आलेला आहे. आणि मग झिरो कोणासाठी आलेला असेल तर तुम्हाला माहिती झालं की झिरो हा केव्हा असेल, ज्यावेळेस स्विच ऑफ असेल त्यावेळेस तुम्ही झिरो हे नोटेशन वापरणार. बरोबर आहे. तर ही झालेली आहे थिओरॉटिकल माहिती. प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पी स्टेटमेंट जे आहे, पी स्टेटमेंट समजा कन्सिडर केलेला आहे, द स्विच एस इज क्लोज. एल स्टेटमेंट घेतो आहे, द लॅम्प इज ऑन. तर अशा वेळेस हा पी स्टेटमेंट आणि लॅम्प इज ऑन म्हणजेच एल स्टेटमेंट आर इक्विव्हॅलंट, ते लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. तर लक्षात आलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी नोटीस केलेलं आहे, क्लाउड शॅनननी कुठल्या साली 1930 मध्ये नोटीस केलेलं होतं. बरोबर. अँड एनालॉजी बिटवीन ऑपरेशन्स ऑफ स्विचिंग सर्किट अँड ऑपरेशन्स ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. बरोबर. म्हणजेच एनालॉजी मध्ये तुम्हाला माहिती आहे समानता कुठेतरी दिसून आलेली होती आणि ही कोणी नोटीस केली होती, क्लाउड शॅनननी. नाउ टू स्विचेस इन सिरीज. आताच मी सांगितलेलं होतं की जे स्विचेस आपण लावतो आहे ते एकतर सिरीज मध्ये असेल नाही तर पॅरलल मध्ये असेल. मग सिरीज मध्ये असेल तर तिथे काय काय होतं, पॅरलल मध्ये असेल तर कशा पद्धतीने आपण लिहायला पाहिजे, हे सर्व आपण आता वन बाय वन पाहतोय. नाउ टू स्विचेस in series. Okay, two switches in series. Now let us consider two switches S1 and S2. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की switches are denoted by the capital letter S, S1, S2, S3 अशा पद्धतीने आपण डिनोट करत असतो. जेवढे स्विचेस असतील त्यानुसार आपण त्याला डिनोट करतो. So two switches S1 and S2 are connected in series. And the lamp L and electric lamp capital L connected in series, and electric lamp capital L. काय केलेलं आपण यामध्ये की दोन स्विचेस घेतलेले आहे S1 आणि S2 आणि ते कशामध्ये कनेक्ट केले आहे, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. लक्षात घ्या. समजा या पद्धतीने घेतो आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे, these two switches, this is S1 and this is S2. These two switches are connected in series. ओके. आणि मग सर्किट कशा पद्धतीने करतोय, इथे बॅटरी लावतोय.
दिस इज बॅटरी. ओके. आणि त्यानंतर इकडे मी घेतो आहे बल्ब, दॅट इज लाईट, लॅम्प. आणि या सर्किटला मी कंप्लीट करतोय. करंट फ्लो इन दिस वे, या पद्धतीने इथे करंट फ्लो होतोय. ओके. तर ही झालेली आहे सर्किट डायग्राम. मग या सर्किट डायग्राम मध्ये तुम्ही काय केलेलं आहे की स्विच S1 आणि S2 हे एका लाईन मध्ये घेतलेले आहेत, म्हणजे ही झालेली आहे सिरीज. सो वी से दॅट this switch S1 and switch S2 are connected in series. इथे बॅटरी आणि इथे लॅम्प आहे. ओके. मग यामध्ये याला लिहायचं कसं असते, हा झालेला आहे सर्किट डायग्राम. याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लिहायचा असतो. मग त्यासाठी स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट कुठले असतील, तर लेट पी, पी हा स्टेटमेंट घेतोय. पी हा स्टेटमेंट कोणासाठी आहे, द स्विच S1 साठी. द स्विच S1. S2 काय असेल, तर क्यू स्टेटमेंट, द स्विच S2, स्विच S2. ओके. आणि लॅम्प जो आहे त्याला मी कॅपिटल L म्हणतो आहे, दॅट इज लॅम्प. याला व्यवस्थित आपण हे करू, द लॅम्प L, द लॅम्प L. ओके. आणि मग याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहून काढायचा आहे. सो सिम्बॉलिक फॉर्म इज, आता ज्यावेळेस तुम्ही स्विचेस सिरीज मध्ये घेता त्यावेळेस कंजंक्शन घ्या, म्हणजे अँड. आणि ज्यावेळेस स्विचेस हे पॅरलल मध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला ऑर घ्यायचा असतो. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, पी अँड क्यू. These two switches are in series, then the symbolic form is P and Q. आणि मग आता हे झाल्यानंतर याचा आपल्याला इनपुट आणि आउटपुट टेबल काढायचा असतो. मग इनपुट आणि आउटपुट टेबल साठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की स्विच जर ऑन असेल, बरोबर, तर त्यावेळेस 1 यूज करतोय. आणि स्विच जर ऑफ असेल तर त्यावेळेस 0 यूज करतोय. सो इनपुट आउटपुट टेबल, इनपुट आउटपुट टेबल. आता इनपुट आउटपुट टेबललाच आपण स्विचिंग टेबल सुद्धा म्हणू शकतो. इनपुट आउटपुट टेबलला मी स्विचिंग टेबल सुद्धा म्हणू शकतो. इनपुट आउटपुट यालाच म्हणतोय स्विचिंग टेबल. कोणासाठी येतो आहे, तर फॉर पी अँड क्यू. सो पी, देन क्यू, आणि इकडे झालेलं आहे पी अँड क्यू. आता मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट, लॉजिकल स्टेटमेंट पाहिलेले होते त्यावेळेस ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ घेतलेला होता. आता कॅपिटल टी च्या जागेवरती 1 घ्या. सो 1 1, देन 0 0. क्यू काय असेल, तर दॅट इज 1 0 1 0. आणि तुम्हाला माहिती आहे अँड मध्ये काय असतो, तर 1 1, टी अँड टी, आन्सर इज टी ओनली, बरोबर. आणि बाकी सर्व कॉम्बिनेशन वरती एफ असतो. म्हणजे 1 1 1, देन बाकी सर्व काय असेल 0 0 0. अँड दिस इज कॉल्ड ॲज द इनपुट आउटपुट और स्विचिंग टेबल. ओके. या पद्धतीचा तुम्हाला टेबल लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आणून द्यायच्या आहेत. जसं स्विचेस जर सिरीज मध्ये असेल तर अँड कनेक्टिव्ह, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी आणि क्यू मध्ये. स्विचेस किती पद्धतीचे यूज केलेले आहे, किती टाईपचे यूज केलेले आहे त्यावरती आपण स्टेटमेंट लिहितो आहे. पी घेतलेला आहे द स्विच S1, क्यू घेतलेला आहे द स्विच S2, आणि L घेतलेला आहे द लॅम्प L. त्यानंतर याचा सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे पी अँड क्यू. आणि त्यानंतर आपण घेतोय इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबलच्या ऐवजी स्विचिंग टेबल असा सुद्धा वर्ड येऊ शकतो. मग इनपुट आउटपुट टेबल ब्रॅकेट मध्ये लिहितोय स्विचिंग टेबल फॉर पी अँड क्यू. आणि मग
जे कंजंक्शन मध्ये ट्रूथ टेबल आपण यूज केलेला होता तोच ट्रूथ टेबल इथे आपण यूज करतोय. सेम आहे बिलकुल. म्हणूनच म्हटलेलं होतं, काय म्हटलेलं होतं, ऑपरेशन्स ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह अँड स्विचिंग सर्किट. ऑपरेशन ऑफ स्विचिंग सर्किट मध्ये यामध्ये कुठेतरी समानता आहे. ती समानता इथे तुम्हाला दिसून येते. टीच्या जागेवरती 1 आहे, परत इथे 1 आहे आणि कॉम्बिनेशन तेच आहे, आन्सर तोच आहे, रिझल्ट तोच आहे. सो 1 1 1 आन्सर इज 1 1 0 0 0 and 1 0 and 0 0 0. ओके, तर हा झालेला आहे द टू स्विचेस इन सिरीज. याच पद्धतीने आपल्याला टू स्विचेस इन पॅरलल मध्ये सुद्धा काढायचं आहे. टू स्विचेस in parallel. Two switches in parallel. ओके, याआधी आपण पाहिलेलं आहे टू स्विचेस इन सिरीज. आता आपल्याला काय करायचंय, टू स्विचेस इन पॅरलल. सो कन्सिडर टू स्विचेस S1 and S2 are connected in parallel. Two switches S1 and S2 are connected in parallel and the lamp L हा कनेक्ट केलेला आहे. याआधी आपण टू स्विचेस सिरीज मध्ये पाहिलेले होते, आता टू स्विचेस पॅरलल मध्ये पाहतोय. ओके, तर याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन करू शकतो. जसं मी इथे या पद्धतीने स्विचेस लावतो आहे. तर यामध्ये हे जे स्विचेस आहे हे कसे घेतलेले आहे, पॅरलल घेतलेले आहेत. इथे लॅम्प लावतो आहे आणि इकडे घेतो आहे बॅटरी. लक्षात ठेवा, बॅटरी मध्ये व्यवस्थितपणे इथे जे हॉरिझॉन्टल लाईन्स आपण काढतोय त्या व्यवस्थित करा. एक छोटी आणि एक मोठी यूज करतोय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साठी. ओके, लक्षात घ्याल, हा झालेला आहे स्विच S1 आणि हा झालेला आहे स्विच S2. ओके, आणि या पद्धतीने करंट इथे फ्लो होतो आहे. तर ही झालेली आहे सर्किट डायग्राम फॉर टू स्विचेस इन पॅरलल मध्ये. ठीक आहे, यालाच वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण ड्रॉ करू शकलो असतो. एक सिंपल डायग्राम सांगतोय, या पद्धतीने सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाही. मी मुद्दामून यामध्ये दोन्ही पद्धतीच्या डायग्राम्स काढतोय. इथे लॅम्प, इथे बॅटरी, या पद्धतीने. ओके, तर ही डायग्राम आणि ही डायग्राम दोन्ही सेमच आहे, मिनिंग सारखं आहे. मग यामध्ये लिहिताना कसं लिहायचं आहे, कारण सिम्बॉलिक फॉर्म पाहिजे. हा तर झालेला आहे सर्किट डायग्राम. आता आपल्याला काय पाहिजे, हे सिम्बॉलिक फॉर्म. तर लेट P statement, the switch S1, the switch S1. Q statement, the switch S2. त्यानंतर lamp, the lamp L. ओके, आणि आता याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. नाउ सिम्बॉलिक फॉर्म इज, जर पॅरलल मध्ये असेल तर ऑर घ्या, सिरीज मध्ये असेल तर अँड घ्यायचं आहे. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, P or Q. आता याचा आपल्याला पाहिजे इनपुट आउटपुट टेबल. सो इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुटलाच आपण काय म्हटलेलं होतं, स्विचिंग टेबल. कोणासाठी आहे, फॉर P or Q. सेम बिलकुल आपल्याला डिसजंक्शनचा जो आहे तोच टेबल इथे घ्यायचा आहे. सो P or Q. त्यानंतर इथे आलेला आहे 1 1 0 0 1 0 1 0 आणि इथे ऑर जर असेल
तर तुम्हाला माहिती आहे 0 और 0 म्हणजे कॅपिटल एफ और कॅपिटल एफ, आन्सर इज कॅपिटल एफ, सो 0. आणि बाकी सर्व याच्यावरती टी असतो म्हणजेच 1 1 1. बरोबर. तर हा झालेला आहे इनपुट आउटपुट टेबल. ठीक, लक्षात आलेला आहे. एवढा सिंपल पार्ट इथे तुम्हाला शिकायचा आहे. टू स्विचेस इन पॅरलल, two switches S1 and S2 are connected in parallel and the lamp L. सर्किट डायग्राम काढलेली आहे, याला आपण म्हणतोय सर्किट डायग्राम. त्यानंतर P द स्विच S1, Q द स्विच S2, L द लॅम्प कॅपिटल L. त्यानंतर याचा आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे. जर पॅरलल मध्ये असेल तर ऑर, सिरीज मध्ये असेल तर अँड. ठीक. त्यानंतर इनपुट आउटपुट टेबल आपण घेतोय. 1 स्टँड्स फॉर कॅपिटल टी. 1 इथे घेतलेला आहे, त्या ट्रूथ टेबल मध्ये तुम्ही कॅपिटल टी पाहिलेला होता. 0 कॅपिटल एफ सेम आहे, जो डिसजंक्शन मध्ये होता तोच इथे तुम्हाला पॅरलल मध्ये काढायचा आहे. ठीक, तर हा टेबल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे.